महाराष्ट्रलाइव्ह.in इथे बातमी फक्त दाखवली जात नाही, ती लढली जाते। सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनला टच करा। MIM ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाचे 33 उमेदवार छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडून आलेले आहे। पक्षाच्या वतीने व माजी खासदार व प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये या निवडून आलेल्या उमेदवारांनी नागरिकांच्या समस्या जाणून घ्याव्या व त्या सोडवण्यात याव्या यासाठी जनता दरबारचे आयोजन केले होते। या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेत आपल्या समस्या मांडल्या। हैदराबाद येथे सुद्धा पक्षप्रमुख असदुद्दीन ओवैसी त्या ठिकाणी निवडून आलेले आमदार तसेच नगरसेवकांचे वतीने जनता दरबार भरवत असतात व नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन जागेवरच सोडवत असतात। त्याच धर्तीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा MIMच्या वतीने जनता दरबारचे आयोजन करण्यात आले होते। सगळे जे कॉर्पोरेटर्स आहे ते MIM पक्षाचे कॉर्पोरेटर्स आहे आणि असा प्रयोग जे आहे ते हैदराबादमध्ये आमचं जे हेडक्वार्टर आहे दारुसलाम तिथे ओवैसी साहेब खासदार, आमचे जे 7 आमदार आहे ते स्वतः आणि जे 50च्या जवळ जे कॉर्पोरेटर्स आहे ते सगळे लोक दररोज सकाळी 11 वाजेपासून त्या जनता दरबारमध्ये बसतात दररोज आणि अनेक वर्षापासून हे सुरू आहे। म्हणजे एका नेत्याला शोधण्यासाठी ते कुठे गेला, ऑफिसमध्ये आहे तर ऑफिसमध्ये नाही आहे, घरी गेल्यावर नाही आहे, कुठे ते भेटत नाही आहे, तर लोकांच्या सोयीसुविधासाठी अशा प्रकारचे जनता दरबार जे आहे हैदराबादमध्ये होतो। आता आमच्याकडे ही खूप मोठी संख्या निवडून आलेली आहे कॉर्पोरेटर्सची आणि लोकांना एका छताखाली इथे आमचे विरोधी पक्षनेता आहे, गटनेता आहे, सगळे कॉर्पोरेटर्स आहे, जे काही लोकांचे मुद्दे असतील ते मुद्दे घेऊन आल्यानंतर त्याचा निवारा कशा करता येईल चर्चा करून पत्र देऊन हे सगळं करण्याचा निर्णय आम्ही या जनता दरबारमध्ये केलेला आहे। आज हे पहिला जनता दरबार आहे दारुसलाममध्ये। आमचा प्रयत्न हे आहे की पॅनल सिस्टममध्ये जे 4 कॉर्पोरेटर्स निवडून आलेले आहे त्यांच्या पॅनलमध्ये ही जनता दरबार आपण भरवू, ते 4ही कॉर्पोरेटर्सला बोलवू एका ऑफिसमध्ये आणि त्या एरियातले लोकांचा त्याचा एक शेड्यूल तयार करून टाईम टेबल तयार करून अशा प्रकारचाही आम्ही प्रयोग करणार आहे।